जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आता कुठं नानांच्यामुळं चाललोय आम्ही. तसं परमिशन तर आम्हाला 2 दिवसांची भेटलेली आहे, पण आता जितक्या दिवसात रोड कव्हर होईल आणि आम्ही जितके म्हणजे प्लॅन केलेले स्पॉट्स कव्हर होतील तितक्या दिवसात रिटर्न आहे. तरी ट्राय करू की मिनिमम 3 दिवस तरी करू. आता आम्ही ओझरमध्ये आणि अष्टविनायकांपैकी 2 गणपती जुन्नर तालुक्यातच आहे आणि इथनं जवळपास 60-70 किलोमीटर्सवर रांजणगाव पण 3रा गणपती मानाचा तिकडे दाखव त्या साईडला. हे ओझर आणि हा पूर्ण एडगाव डॅमचा परिसर आहे पाण्याचा. रात्री इथनं ओझरचं प्रतिबिंब एकदम मस्त दिसतं. आता सध्या तरी आमचा हाच प्लॅन आहे की पुण्यातनं पुढं जाऊन एक्सप्रेसवेने रायगडमध्ये एंटर करायचं. त्यानंतर सध्या तरी असं चाललंय की पालीला जायचं. पण आम्ही असा विचार करतो की त्याच्यामध्ये कोणतं अजून टुरिस्ट डेस्टिनेशन असेल तर तिकडे एक राऊंड मारता येईल. काल रात्री जवळपास 2 वाजलेले आम्हाला वरात चाललेली नाचून झोपायला, त्यामुळे सकाळी लेट झालं थोडं निघायला. आता तरी आम्हाला अजून 2 तास तरी लागतील पुणे क्रॉस करायला. पाहू काय. पंप काय पंप CNG पंप पीछे गया इसी रोड पे. थैंक यू. जय महाराष्ट्र. एक्सप्रेसवेला आता एंट्री केली आम्ही. इथनं 1 तास 18 मिनिट्स डिस्टन्स दाखवते, म्हणजे 76 किलोमीटर्स बाकी अजून. फर्स्ट स्टॉप आमचा पालीला असेल. एक्सप्रेसवेला खूप दिवसात नाही मस्त वाटते. आपण किती किलोमीटर जाणार आहे इकडे सध्या? कुठे? 39 किलोमीटर अजून एक्सप्रेस हायवेला फॉलो करायचं. आणि याच्यासाठी किती पे केले आपण? 240. हां 240 40 किलोमीटरसाठी 240 पे केले. आणि रे एकदम सुनसान आहे बाहेर, काहीच नाही. इमर्जन्सीसाठी फक्त त्यांनी पॉईंट्स दिलेत बघ. SOS. आम्ही एकदम स्पीड मेंटेन करून चाललोय, कारण घरून सांगितले जर स्पीड वाढवला तर गिरले नोटिफिकेशन जाईल. नो ओव्हरटेकिंग आणि स्लो स्पीड एकदम. स्लो आपली 80. अरे तो आपल्याला ओव्हरटेक करून गेला तर त्याची स्पीड कमी कशी काय? ते कॅप्चर काय ते स्पीड लाईट्स पण नाही दिसत. अरे ह्या मी हे लावलंय. शिट मी गॉगल लावलेला, सगळं काळं दिसत होतं. महाराष्ट्र. आम्ही आलो आता
एक्सप्रेस हायवे सोडून आलोय आता एकदम रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये एंटर केले आता आम्ही. आणि सगळी गावांची नावं अननोन वाटतात इकडे सगळी. अजून 6 मिनिट्स मध्ये आम्ही पालीला पोहोचणार आहे. 1.8 किलोमीटर्स एक्सपेक्टेड टाइम आहे. 4.54 PM. 5 वाजेपर्यंत आम्ही आता पालीला पोहोचू. आणि आता आमचा उठलाय हे पा ड्रायव्हिंग करतोय. त्याची थोडी चार्जिंग केली, चहा पाजून. आजचा आमचा प्लॅन खूप लेट, त्यामुळं मला निघायला उशीर झाला. खरं तर यायचं असेल ना लॉंग रूटला तर पहाटे जायला पाहिजे नव्हतं आम्ही. म्हणजे जवळपास 5 वाजता निघालो असतो ना तर दुपारपर्यंत आरामात इथं पोहोचलो असतो आणि ट्रॅफिक वगैरे पण नसतं लागलं. एकतर या रूटला CNG शोधण्यात आमचा अर्धा तास गेला आणि निम्मा CNG शोधण्यातच CNG संपला आमचा. लकीली तर ऑफ रोडला उतरण्याच्या आधी महानगरचा CNG होता इमेजिकाच्या जवळ. मस्तपैकी CNG भरले. आता खूप वेळ चालू शकतो. आता डिरेक्ट रोहामध्ये CNG भरता येईल. आणि पालीला आता 5 वाजता पोहोचू. 10-15 मिनिटात दर्शन घेऊन 10-15 मिनिटात दर्शन घेऊन फ्लाय नाही करायचा, दुसऱ्या गावासाठी जाऊ. मस्त असं कोकण, प्रॉपर कोकण मध्ये तर आम्ही अजून उतरलेलो नाही. जस्ट उद्या परवा जाऊ. पण कोकणात आलं आणि शुभांगी केदारची गाणी ऐकली नाही तर तो फील येत नाही कोकणात आलं जा. पण आहे ना या व्हिडिओ मध्ये लावू शकत नाही कारण थोडा जरी गाण्याचा आवाज आला ना माझ्यावर कॉपीराईट लागेल. त्यामुळे तुम्ही ही कोकणातली गल्ली चालू आम्ही. दोन बस आहेत आमच्या समोर, दोन्ही पण हळूहळू चालल्यात. हा हे कोथरूड सारखंच दिसते एकदम सेम. म्हणजे या जागी आल्यावर असं मला वाटतं की मी इथनं आधी कधीतरी गेलेलो आहे. ॲक्च्युली मी कधीच गेलेलो नाही पण तरी पण असं वाटतंय मला गेलेलो आहे. इकडं येणार असाल ना तर CNGचा प्लॅन व्यवस्थित करून या. नाही बाबा इतक्याला न्यायचं आणल्यावर कोण डिझेल गाड्या नाही CNG वरच येतील. त्यामुळं आणि मेन म्हणजे बॉटल्स आपल्याच इकडून आणा, आपल्याच पुण्यातनं आणा किंवा आपल्याच सिटीतनं आणा. कारण इकडं अजिबात नाही. इकडं 200 पासून स्टार्ट होतात त्या बॉटल्स. आणि बिस्लरी कंपनीच्या नाही, कोणत्या पण देतात लोकल कंपनीच्या. रायगड पेन मोदीजी, जय श्रीराम, जय महाराष्ट्र. कार पार्क करून आम्ही आता चाललोय मंदिराच्या दिशेने. मस्तपैकी सनसेट होणार आहे आता. आणि या साईडला मंदिर आहे. त्यांचं इथं भक्त निवास वगैरे पण आहे जर स्टे करायचं असेल तर. नाहीतर मग मोफत पार्किंगमध्ये पार्क करून दर्शन घेऊन जाऊ शकता.
मंदिर आहे पुरातन कालापासून ज्या वस्तू आहेत त्यांनी एकदम जपून ठेवल्यात. त्यांच्याकडे ह्या अगरबत्ती मिळते, ही देवाला दिलेले फूल, निर्माल्य वगैरे ह्याच्यापासून बनवतात. आणि सौरभला कोणतरी फोटो काढायला लावलेत. मंदिराचा परिसर पण एकदम मस्त आहे, माणूस डोंगर आणि इथं तलावाच्या या साईडला मंदिर. जस्ट आम्ही पालीला दर्शन घेतले आणि आता खूप वेळ उरलेला आहे, जवळपास 6:15 झालेत. त्यामुळं आधी प्लॅन असा गेला तर पालीला थांबायचं, पण इतक्या टाईममध्ये पुढचं अंतर पण कवर होईल आणि उद्या सकाळीच आम्हाला रायगडला जाता येईल. म्हणजे कारण इथनं रायगड ॲप्रॉक्सिमेटली 2.5 ते 3 तासाच्या डिस्टन्सवर आहे. त्यामुळं असं प्लॅन करू की रायगडला स्टे करायचा. आता हे छोट्याशा गावात आहे, आमडोशी नाव आहे या गावाचं आय थिंक. मग आम्हाला युटर्न घ्यायचं होतं, युटर्न घ्यायला पण जागा नाही. कसं तरी युटर्न घेतलं आणि ही गाडी तर एकदम मोठी. घे स्ट्रेट घे, वर घे. काकींना हॉर्न मार. स्ट्रेट घे, वर काढ. इथनं घे ना पुढं घे, चौक आहे इथनं वळवते. रायगड जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आमडोशी नावाचं. इथं कार पार्क करून आम्ही हनुमानाच्या मंदिरात चाललो आहे दर्शन घेण्यासाठी. मंदिर हनुमानाचं आहे आणि तो विठ्ठल रुक्मिणी पण आहे. आणि आपले आम्ही रोहामध्ये एंट्री करतोय. जस्ट आपण कोणत्या खिंडीतून आलो, त्या खिंडीचं नाव काय माहिती का? ते नागोट काय गाव आहे ते? आमडोशीच्या पुढं असली खिंड होती. माळशेज घाटापेक्षा डेंजर कोकणात. त्यामुळे रात्रीचा प्रवास टाळतात हे लोक. त्याचं रिझन आज समजलं. गाडीचं थोडं जरी इश्यू झाला असता तरी लांबपर्यंत तिथं कोण नाही आणि पूर्ण झाडी. आता जस्ट आम्ही रोहामध्ये एंट्री करतोय. इथं एक मंदिर आहे, त्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे आणि त्यानंतर रायगडकडे जाणार. रायगडकडं तिथल्याच आसपासच्या एखाद्या गावामध्ये स्टे करता येईल, जेणेकरून उद्या सकाळी लवकर उठून महाराजांच्या दर्शनासाठी जाता येईल. आता किती वाजले? 7:20. म्हणजे आजचा प्रवास खूप झाला. जवळपास 7 तास आम्ही ड्रायव्हिंग केलेली. 6 ते 7 तास. क्रॉसिंग इथं रेल्वे क्रॉसिंग आहे आणि नेमकं चढायलाच रेल्वे क्रॉसिंग आहे इथं. चलो मिलते बाद में. बाय बाय.